नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की सध्या राज्यभर एकच विषय गाजतोय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसापर्यंत हा विषय पोहोचलाय. हा महाराष्ट्राच्या माता भगिनींशी निगडीत आहे, महिलांशी निगडीत आहे. महिलांना अंधश्रद्धेच्या आणि धार्मिकतेचं कर्मकांड सांगून फसवल्या गेल्याचं प्रकरण नाशिक जिल्ह्यामध्ये घडलंय. या ठिकाणचा नालायक असलेला जो की अशोक खरात, ज्याला भोंदू बाबा म्हटलं गेलं, त्यांनी अनेक महिलांना आपल्या जाळ्यामध्ये फसवलं, त्याला भूलभुलैया दिला. त्यांच्या ज्या अपेक्षा असतील, मनोकामना असतील त्या मी पूर्ण करतो. मी भगवंताचा अवतार आहे, मी महादेवाचा अवतार आहे, मी श्रीकृष्णाचा अवतार आहे, तुमच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करतो असं त्यानं सांगितलं. या महिला या भोंदू बाबाला बळी पडल्या आणि बळी पडल्यानंतर अनेक गैरकृत्य, अनेक गैरप्रकार त्यांनी या महिलांसोबत केले. याच्यामध्ये काही महिला होत्या ज्या विवाहित होत्या, काही अविवाहित होत्या, याही पुढे जाऊन काही अल्पवयीन मुली सुद्धा असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हे सगळं प्रकरण त्याच्या ऑफिसमध्ये घडत होतं. या महिलांवर अत्याचार त्या ठिकाणी होत होता आणि याच ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे सगळं कैद झालं. हे सोशल मीडियावर आलं आणि त्यानंतर एकच खळबळ संपूर्ण राज्यभरामध्ये पसरली. महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री, अनेक आमदार या भोंदू बाबाच्या संपर्कात होते, त्याच्या मठामध्ये जात होते, त्याच्या देवस्थानमध्ये जात होते, त्याच्या कार्यक्रमालाही जात होते. एवढंच नाही तर आपल्या कार्यक्रमाला सुद्धा त्याला बोलवत होते. याचे अनेक पुरावे फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर फिरतायत. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांनी अनेक नेत्यांचे फोटो या भोंदू बाबा सोबत, या नालायक अशोक खराच्या सोबत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी दाखवून दिलेले. विशेष म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर याही या महाराजांच्या भक्त होत्या. विशेष म्हणजे या भोंदू बाबाला, या अशोक खरातला त्या आपला गुरु मानत होत्या, वडिलाच्या जागी मानत होत्या, पांडुरंगाचा अवतार सुद्धा त्याला बोलत होत्या. एवढंच नाही तर त्याचे पाय देऊन आपल्या साडीच्या पदरानं पुसतही होत्या. आणि हा बाबा किती चमत्कारी आहे, किती गुणवंत आहे आणि किती जणांचे प्रश्न आणि अडचणी सोडवतो हे सांगण्यामध्ये सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सगळ्यात पुढे होत्या. विशेष म्हणजे जे नेते, जे आमदार, जे मंत्री, जे खासदार या भोंदू बाबाला भेटले किंवा भोंदू बाबासोबत फोटो आहेत, या बहुतांश फोटोमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर त्या ठिकाणी होत्या. हे सगळं प्रकरण घडत असताना ज्यावेळेस त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि हे अत्यंत गलिच्छ आणि अत्यंत धक्कादायक व्हिडिओ हे लोकांच्या समोर आल्यानंतर संतापाची लाट त्या ठिकाणी उसळली आणि यामध्ये महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर या भोंदू बाबाच्या संपर्कात कशा होत्या, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांचे फोटो आहेत कसे आणि महाराजांबद्दल किंवा त्या बाबाबद्दल त्या इतक्या प्रेमानं आणि इतकं चांगलं कशा बोलू शकतात याविषयी आक्षेप सुद्धा घेतले गेले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नव्हे तर राज्य सरकारची सुद्धा बदनामी होऊ लागली होती आणि याच कारणानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून सुद्धा रुपाली चाकणकर काम करत होत्या. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होते, राज्य सरकारची बदनामी होते आणि या राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुद्धा सत्तेत सहभागी आहे. ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आता सुनेत्राताई पवार आहेत, ज्यावेळेस त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की महिलांवर अत्याचार झालेले आहेत, ज्या महिला अत्याचाराला न्याय देण्यासाठी महिला अध्यक्षपद असतं, तेच महिला अध्यक्ष या महिलांचा अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाच्या संपर्कात आहेत, त्याचं गुणगान गात आहेत, त्याची पूजा अर्चा करतायत, त्याचे पद्यपूजन करतायत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी तात्काळ आपला निर्णय घेतला, भूमिका घेतली आणि रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पहिल्यांदा राजीनामा घेतला. मित्रांनो, एवढ्यावर सुनेत्राताई पवार थांबल्या नाहीत. केवळ महिला आयोगाचा राजीनामा घेऊन चालणार नाही तर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा सुद्धा त्यांनी राजीनामा घेतलेला आहे. आता एकंदरीत सुनेत्राताई पवारांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. पक्षांतर्गत दबाव असला तरी सुद्धा त्यांनी निर्णय घेतलाय. रुपाली चाकणकरांचा पाठराखण करणारे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आहेत, त्यांचा दबाव झुंगारून सुनेत्राताई पवारांनी हा निर्णय घेतला आणि दोन्ही पदाचे राजीनामे घेतले. आता ही राजीनामे घेतले म्हणजे नैतिक जबाबदारी स्वीकारून घेतले की याच्यामध्ये आणखी काही दडले, काही मोठं काहीतरी लपलंय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. ज्या अर्थी हे राजीनामे घेतले त्या अर्थी राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही बदनाम होत होती.
दोन्हीलाही गालबोट लागत होतं, म्हणजेच कुठंतरी चुकीचं घडत होतं हे सुनेत्राताई पवारांच्या लक्षात आलं आणि म्हणून हा राजीनामा घेतला गेला। आता जर तसं झालं असेल तर आता जबाबदारी येते ती राज्याचे प्रमुख म्हणून, महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत। आता या प्रकरणातला कारवाईचा पूर्ण चेंडू हा त्यांच्या कोर्टामध्ये आहे। रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा झालाय, पण केवळ राजीनाम्यावर हे प्रकरण दाबणार, हे प्रकरण थंड होणार की यामध्ये रुपाली चाकणकर यांनी त्या महाराजाला किंवा त्या भोंदूबाबाला किंवा त्या नालायक अशोक खरातला वेळोवेळी मदत होईल अशा पद्धतीची भूमिका बजावली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केलं जाईल, हा निर्णय आता गृहमंत्री म्हणून आणि राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना घ्यायचं आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष आता देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे आहे, कारण जर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं राजीनामा घेतला असेल तर काहीतरी चुकीचं घडतंय किंवा काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी मोठं घडणार आहे, हा त्याच्यातून संदेश सुनेत्राताई पवारांनी दिलाय। दुसराही त्यांनी संदेश दिलाय की माझ्या पक्षातला कोणीही असो, कोणत्याही पदावर असो, जर तो चुकीचं काम करत असेल किंवा चुकीच्या माणसाच्या संपर्कात राहून चुकीच्या कामाला प्रोत्साहन देण्याची भूमिका त्याची त्या ठिकाणी निदर्शनास येत असेल तर त्याचा राजीनामा घेतला जाईल, त्याला त्या पदावरून बडतर्फ केलं जाईल, हा संदेश आणि निर्णय सुनेत्राताई पवारांनी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे। अजित पवारांनी सुद्धा असे निर्णय धडाडीचे घेतले होते, परंतु आता वेळ आलेली आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर। महाराष्ट्र पाहतोय रुपाली चाकणकर यांना सह आरोपी केला जाईल, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, त्यांना अटक केली जाईल का असे अनेक प्रश्न उपस्थित जनता करते आहे। याही पुढे जाऊन लोकांशी चर्चा केल्यानंतर लोक सांगतायत की रुपाली चाकणकरांचा राजीनामा झालेला आहे, दोन्ही पदावरून झालेला आहे, कदाचित आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकरण राजीनाम्यावरच थंड करतील। राजीनामा घेऊन रुपाली चाकणकर यांना क्लीन चिट मिळेल आणि कदाचित भविष्यात काही दिवसानं काही महिन्यानं रुपाली चाकणकर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेल्या दिसू नयेत अशीही प्रतिक्रिया जनसामान्यातून या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळते। हा विश्वास योग्य नाहीये। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अत्यंत क्लीन आहे, निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे, अनेक विषयाचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, रोखोक भूमिका घेऊन आपली प्रतिमा या ठिकाणी स्वच्छ ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे। मागील कालावधीमध्ये या 10 वर्षांमध्ये आणि विशेषतः गेल्या 5 वर्षांमध्ये पक्षांतर झाली, अनेक नेते फोडले गेले, भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आणि भ्रष्टाचाराचे आरोप ईडीची कारवाई, सीबीआयची कारवाई, अँटी करप्शन कारवाई अशा पद्धतीच्या कारवाया करून त्या नेत्यांना क्लीन चिट देत आपल्या पक्षात घेतलं गेलं, मांडीला मांडी लावून बसवलं गेलं, मंत्रिपदही दिली गेली। यामुळं जी प्रतिमा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची होती त्या प्रतिमेला डाग लागलेला आहे। ती प्रतिमा डागाळण्याचं काही अंशी काम त्या ठिकाणी झालेलं आहे। ही प्रतिमा पुन्हा स्वच्छ करावी लागेल, क्लीन ठेवावी लागेल। असं जर करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना ठोसपणे ज्या चुकीच्या गोष्टी घडतायत त्यावरती ऍक्शन घ्यावी लागेल। केवळ सोशल मीडियावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात किंवा जी भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडली म्हणून त्याच्यावर कारवाई करून चालणार नाही, तर अशा सत्तेमध्ये किंवा राज्यकर्त्यांमध्ये किंवा राजकीय आपल्यासोबतच्या पक्षातले काही नेते चुकीचं काम करत असतील, भोंदूबाबाला साथ देत असतील, भोंदूबाबा या ठिकाणी चुकीचं कृत्य करत असेल तर याच्यावर ठोसपणे कारवाई करणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून आपण रोखोक कारवाई करतो, निपक्षपातीपणे कारवाई करतो आणि जनसामान्याला विश्वास वाटेल अशा पद्धतीची भूमिका घेतो। हे देवेंद्र फडणवीस यांना ठणकावून सांगण्यासाठी या प्रकरणात गांभीर्यानं भूमिका घ्यावी लागेल, अनेक कारवाया त्यांना कराव्या लागतील। या भोंदूबाबा आणि नालायक अशोक खरातवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। आज ज्या महिला पीडित आहेत त्या तोंड दाखवायच्या लायकीच्या राहिलेल्या नाहीत, कारण सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आज सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले, ही चांगली गोष्ट आहे, कारण व्हिडिओ व्हायरल होणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। कारण कोणत्याही महिलेची आई बहीण म्हणून इज्जत राखणं ही महाराष्ट्रातल्या या पुरोगामी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं, तरुणाचं कर्तव्य आहे। परंतु हे व्हिडिओ ज्यावेळेस व्हायरल होतात त्यावेळेस जे प्रत्येकाच्या मोबाईलवर, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये पाहिले जातात त्यावेळेस त्यांची सुद्धा प्रतिक्रिया अत्यंत संतप्त असते, किळसवाणी सुद्धा असते आणि मनामध्ये त्यांच्या चीड सुद्धा निर्माण झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। ह्या सगळं करत असताना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेऊन या प्रकरणामध्ये अशोक खरात याच्या संपर्कात आलेले जे कोणी आमदार असतील, मंत्री असतील, जे फोटोमध्ये आले असतील केवळ त्यांचा विषय वेगळा, परंतु जर सातत्याने त्या महाराजाच्या किंवा त्या भोंदूबाबाच्या संपर्कात जात असतील आणि आपल्या मतदारसंघातल्या लोकांवर
या भोंदूबाबा अशोक खराचा प्रभाव पाडण्यासाठी सहकार्य करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. अनेक महिलांची या ठिकाणी हेळसांड झालेली आहे, अनेक महिलांवर अत्याचार झालेले आहेत, अनेक महिलांच्या चारित्र्यावर खेळ खेळला गेलेला आहे. यामुळं हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. मग सुनेत्राताई पवारांनी आपला निर्णय घेतलाय, दोन्ही पदावरून रुपाली चाकणकरांना त्या ठिकाणी काढलेले. मग जर असं असेल तर रुपाली चाकणकर यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी देवेंद्र फडणवीस करतील का, त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील का आणि त्यांना अटक करण्याची धमक सुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये दाखवतील का, असा प्रश्न जनसामान्य आणि राज्यातला नागरिक त्या ठिकाणी विचारतोय. जर त्याच्यात त्यांची हिस्सा नसेल, त्यांची भूमिका नसेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही असंही लोक बोलतायत. परंतु त्या पत्रकाराने ज्यावेळेस बातमी दाखवली होती किंवा बातमी प्रकाशित केली होती त्या पत्रकाराला नोटीस बजावण्याचं काम महिला आयोगानं केलं होतं. म्हणजेच या ठिकाणी अशोक करातला त्या ठिकाणी सावध करण्याचं किंवा त्याला वाचवण्याचं काम महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलंय हे निदर्शनास येत आहे. अनेक प्रकरणं आहेत जे सुषमाताई अंधारे यांनी त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, ज्या रुपालीताई ठोंबरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, विकास लवांडे यांनी याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळं रुपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या आहेत. त्यांची भूमिका सुद्धा वादातीत या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं यापुढं जी काही भूमिका असेल ती देवेंद्र फडणवीसांची असेल. म्हणून प्रश्न उपस्थित होतो की सुनेत्राताई पवारांनी आपला निर्णय घेतलाय, आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून काय करणार? राजीनामा याच्यावर समाधान मानणार की या प्रकरणात गुन्हा दाखल करून महायुती सरकार जनतेसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी किती कटिबद्ध आहे हे सिद्ध करून दाखवणार, हा खरा प्रश्न आहे. मित्रांनो, जी माहिती मला योग्य वाटली मी तुमच्यापर्यंत दिली. तुम्हाला काय वाटतंय? यामध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोखोक भूमिका घेतील का? यामध्ये जे आमदार, मंत्री, खासदार जे कोणी असतील यांच्यावर कारवाई करतील का, गुन्हे दाखल करतील का, त्यांना अटक करून महाराष्ट्राच्या जनतेला हे सरकार तुमच्यासाठी आहे हे सिद्ध करतील का, दाखवून देतील का? या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या. तुमची उत्तरं अत्यंत महत्वाची असतात, ती अभ्यासू असतात. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.